घराणेशाहीला मागे सारून लोकशाहीच जिंकली असं मी म्हणेन। हा निर्णय म्हणजे यतो धर्म तथो जय। जे आंबेडकरांनी घटना जी लिहिली होती ती पूर्णपणे पायदळी तुडवले। नॉर्वेकर जे वाचत होते ते दिल्लीवरनं छापील पोपटासारखं नुसतं बोलत होते। ते लोकशाहीचा खून झालेला आहे आणि 75 गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेनेमधील सत्ता संघर्षानंतर काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून संबोधित केलं आणि तो निर्णय दिलेला आहे। त्यानंतर ठाकरे गटाचे देखील आमदार पात्र त्यांनी ठरवलेले आहेत। यानंतर राज्यभरामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी असतील, इंडिया आघाडी असेल, हे आक्रमक झालेले आहे। आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कालच्या निर्णयाबद्दल त्यांचे काय मत आहे। काय सांगाल, काल जो काही निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला त्यानंतर तुमचा रोष पाहायला मिळतोय, काय तुम्ही सांगाल? कालचा जो राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो पूर्णपणे घटनेची पायमल्ली करणारा ठरलेला आहे। यामध्ये काय झालेलं आहे की त्यांनी पूर्णपणे घटना स्वतःची जे आंबेडकरांनी घटना जी लिहिली होती ती पूर्णपणे पायदळी तुडवले व स्वतः भाजपच्या पक्षानं जी लिहिलेली घटना ती त्यांनी आता अंमलात आणायला चालू केली की काय, असं आम्हाला तर म्हणावंसं वाटतंय। आणि दुसरी गोष्ट अशी मी सांगू शकतो की 350 वर्षापूर्वी औरंगजेबाने त्यांच्या स्वतःच्या सख्या बापाला जेलमध्ये टाकलेलं, त्याच्याबरोबर स्वतःच्या भावांना देखील मारलेलं आणि त्यानंतर गादी त्याने सोडलेली नव्हती स्वतःची। तशाच पद्धतीनं आता सध्या भाजपाचं पण हेच चालू आहे की कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं आपली ही खुर्ची सोडायची नाही आहे। पण त्या औरंगजेबाला पुरून उरलेली आपली महाराष्ट्र भूमी होती आणि महाराष्ट्र भूमीमध्ये त्याला गाडलेला, त्याच पद्धतीनं आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील जनता व आमच्यासारखे शिवसैनिक हे या शिंदे सरकारला व भाजप सरकारला या महाराष्ट्राच्या भूमीत गाडल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला काय वाटते, एक शिवसैनिक म्हणून कालचा जो निर्णय होता तो निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्याला काहीतरी आपल्या देशामध्ये महत्त्व आहे आणि काल जे नॉर्वेकर जे वाचत होते ते दिल्लीवरनं छापील पोपटासारखं नुसतं बोलत होते। त्याला काही अर्थ नाही, त्याला काही म्हणजे आपल्या जर कायद्यामध्ये सुव्यवस्थामध्ये जे आपण बघत आलो आहे ते त्यात काहीच नव्हतं आणि त्याला तथ्य नाही। आणि आम्ही बाळासाहेब ठाकरे गटातर्फे याचा आम्ही जाहीर निषेध करतो। काय सांगाल, या सर्व जो तुमच्या बोलण्यातून रोष व्यक्त होतोय त्यामध्ये भाजपचा यामध्ये मोठा सहभाग आहे असं वाटते का? 100% यामध्ये भाजपचा सहभाग आहे। करता करविता या घटनेमागचा जर तो शिल्पकार असेल तो भारतीय जनता पक्ष आहे। कारण की पहिल्यांदा पक्ष फोडला आणि त्यानंतर पक्षच म्हणजे स्वतः ज्या पक्षाचे प्रमुख ज्यांनी शिवसेना स्थापन केली ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम वेळोवेळी जर कोणी केलं असेल ते भारतीय जनता पक्षानंच केलं आहे। आणि 2019ला जो भाजपच्या विरोधामध्ये पहिल्यांदा या देशामध्ये जर कोणी आवाज उठवला असेल तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरेंनीच उठवला आणि इथून पुढे भविष्यामध्ये फक्त त्यांना जर शह करून देणार असेल तर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच आहेत आणि पुढचा धोका ओळखून त्यांना कुठंतरी कटक कारस्थान करून त्या ठिकाणी थांबवायचं आणि देशभरामध्ये जी उद्धव साहेबांची लाट चालू होती ती कुठंतरी त्याला ब्रेक द्यायचा या दृष्टिकोनातून तुम्ही ही पावलं उचललेली आहेत। पण महाराष्ट्रातील जनता नव्हे तर देशभरातील जनता आज इंडिया आघाडीच्या वतीने असून किंवा सामान्य शिवसैनिक असून ती पूर्णपणे उद्धव साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील आणि भाजपला मुळासकट या शिवसेनेनंच भाजपला महाराष्ट्रामध्ये हाताचं बोट धरून आणलं आणि तेच शिवसेना आज भाजपला महाराष्ट्रातून हातभार केल्याशिवाय राहणार नाही। भाजपच या सर्व घडामोडीसाठी अवलंबून असल्याच्या प्रतिक्रिया आपल्यासोबत शिवसेनेका व्यक्त करत आहेत। आपल्यासोबत कोल्हापुरातील एक राजकीय विश्लेषक आहेत अनिल घाडगे साहेब, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की हा निर्णय कशा प्रकारे दिला गेलेला आहे आणि काय त्यांच्या मागं गौडबंगाल आहे ते नेमकं ते सांगतील। काय सांगाल साहेब, कालचा निर्णय कसा होता आणि त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? एका अर्थानं सभापतीची गनिमा धुळीस मिळवण्याचं काम ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी केलेला आहे। सभापती हा मुख्यमंत्र्यांच्यापेक्षा मोठा असतो महाराष्ट्रातला, तसा केंद्रातला सभापती हा पंतप्रधानांच्यापेक्षा मोठा असतो। कारण संपूर्ण संसद चालवायची असेल तर ती सभापतीवर अवलंबून असते, तसंच विधान परिषद चालवायची असेल तर त्या ठिकाणचे सभापती हे सुप्रीम असतात। आणि काल किती लोकांनी पाहिले मला माहीत नाही, निकाल वाचत असताना, कारण स्वतः ॲडव्होकेट आहेत आणि आपण आपल्या वकिलाचाच खून करतो आहोत, जी डिग्री आपण घेतलेली आहे त्या डिग्रीचाच खून करतो आहोत, असे चेहऱ्यावरचे त्यांचे हावभाव या ठिकाणी मला पाहायला मिळाले। प्रत्येक वेळेला ते खाली बघून वाचत होते, वर बघण्याचं धाडस नार्वेकरांनी दाखवलेलं नाही आहे।
खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहेत, जी त्यामध्ये कलमं असतील, ज्या घटना वेळोवेळी दुरुस्त करण्यात आलेल्या आहेत, ह्या सगळ्या संविधानाच्या चौकटीमध्ये बसून केलेल्या आहेत. आणि सुप्रीम कोर्टानं एक महत्त्वाचा निकाल फक्त दिला होता की तोच निकाल यांनी 47 पानाचा जो काही निकाल जाहीर केलेला आहे तो यांनी फक्त वाचून दाखवायचा होता. परंतु यांनी 14 महिने जे नाटक केलं की यांच्या मुलाखती घेतो, या आमदारांना बोलवतो, त्या आमदारांना बोलवतो आणि हा विषय त्यांनी ताणवायचा जो प्रयत्न केला तो पूर्णतः चुकीचा होता. गेल्या 8 दिवसापासनं अगदी शाळेत जाणाऱ्या पोरग्याला जरी विचारलं तर ते पोरगा असं म्हणत होतं की हा निकाल शिंदेंच्या बाजूनच लागणार आहे. सर्व देश हा भाजपनं आपल्या खिशात टाकलेला आहे. सर्व सरकारी यंत्रणेवर त्यांचा वर्चस्व आहे आणि आज खऱ्या अर्थानं कालच्या निकालामुळं लोकशाहीचा खून झालेला आहे. आणि 75 वर्ष जी लोकशाही, या जगातली मोठी लोकशाही जपण्याचा प्रयत्न भारतीय लोकांनी केलेला आहे, तो आता 2024ला पुन्हा एकदा स्वातंत्र्याची दुसरी लढाई करावी लागते किंवा काय, अशी परिस्थिती कालच्या निकालामुळे झालेली आहे. आणि या निकालाचा एक राजकीय विश्लेषक म्हणून की जी गनिमा सभापतींची राहुल नार्वेकरांनी घालवलेली आहे त्याबद्दल त्यांचा मी मनापासून निषेध करतो. धन्यवाद. नेमकं आता या निकालानंतर आगामी लोकसभा निवडणुका असतील, विधानसभा निवडणुका असतील, या निवडणुकांमध्ये कशा प्रकारचा परिणाम पडेल असं तुम्हाला वाटतंय? याचा एक वेगळा दूरगामी परिणाम होईल. आता देशामध्ये काय घडणार आहे याच्याशी फार आपण बोलणं गरजेचं नाही आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये 13 ते 14च्या वर एकही खासदार भाजपचा निवडून येणार नाही. भले अजित पवार त्यांच्याबरोबर असू देत, एकनाथ शिंदे असू देत, अथवा त्यांच्याबरोबर असणारे सगळे आमदार जरी असले तरी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि इतर इंडिया आघाडीतले सर्व पक्ष मिळून किमान महाराष्ट्रामध्ये भाजपचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि या निकालाचे दूरगामी परिणाम हे देशावर सुद्धा होतील. खरं म्हणजे काल मैलस्टोन होता आला असं त्यांनी जर कालचा निकाल 16 आमदार जर अपात्र केले असते तर सुवर्णाक्षरानं राहुल नार्वेकरांचं सभापती म्हणून नाव त्यामध्ये कोरलं गेलं असतं. आणि देशातला असा एक सभापती आम्ही पाहिला की जो संविधानाचं सन्मान राखतो, जो स्वतः वकील आहे, परंतु ते त्यांना करता आलं नाही. त्यांनी काल स्वतःचाच आपला गनिमा त्यांनी आपली घालवलेली आहे. खरं म्हणजे स्वतःच्याच विचाराचा त्यांनी स्वतःच खून केलेला आहे असं मला वाटते. एकूणच आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची पायमल्ली करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निर्णय दिलेला आहे. त्याचबरोबर या संपूर्ण गौडबंगालामागे, कारभारामागे भाजपच असल्याचा आरोप देखील शिवसैनिकांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेला आहे. सध्या आपल्यासोबत काही शिंदे गटाचे समर्थक शिवसैनिक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कालच्या निकालाबद्दल त्यांना काय वाटतंय. काय सांगाल, काल जो निकाल लागलेला आहे या निकालाबद्दल तुमचं एक शिवसैनिक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे? सर्वसामान्य माणसांसाठी कष्ट करणाऱ्या, सर्व जनतेत मिळून मिसळून त्यांची सुखदुःख वाटून घेणाऱ्या एका कार्यकर्त्याला संविधानाच्या तरतुदींना धरून योग्य न्याय मिळाला असं मी म्हणेन. पण मुळात विरोधी गटाकडून, ठाकरे गटाकडून असे आरोप केले जातात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवले ते संविधानाची पायमल्ली करून कालचा निर्णय दिला गेला असल्याचं प्रतिक्रिया त्यांच्याकडून व्यक्त होते. बाबासाहेबांनी आपल्या जे संविधान बनवलंय त्याच्यामध्ये त्यांनी लोकांकडून लोकांसाठी जे काही होईल त्याला लोकशाही असं सांगितलेलं आहे. आणि काल जे झालं ते घराणेशाहीला मागे सारून लोकशाहीच जिंकली असं मी म्हणेन. तुम्ही काय सांगाल मॅडम, या सर्व काल जेवढ्या काही घडामोडी झाल्या, प्रचंड रोष विरोधी गटाकडून व्यक्त होताना दिसतोय, तुमचं काय मत आहे? लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आणि काल जो न्याय मिळाला तो लोकशाहीला न्याय मिळाला असं म्हणता येईल. कारण एवढे दिवस जे चालू होतं ते एक प्रकारची हुकुमशाही होती, घराणेशाही होती. पण आज एका अशा कार्यकर्त्याला न्याय मिळालेला आहे जो जनमानसात उतरून त्यांच्याशी मिळून मिसळून काम करतो. आणि हे प्रत्येकानं वेळोवेळी बघितलेलं आहे. कारण मुख्यमंत्री साहेबांनी ज्यावेळी ते मुख्यमंत्री झाले त्याचवेळी त्यांनी सांगितलं होतं की मी एकटा मुख्यमंत्री नाही तर माझ्याबरोबर असणारे सगळेच मुख्यमंत्री आहेत. आणि हे सांगण्यासाठी सुद्धा फार मोठं मन लागतं. एकूण असा आरोप केला जातोय की जे काही काल राहुल नार्वेकरांनी निर्णय दिलेला आहे हा पूर्णपणे स्क्रिप्टेड होता असा आरोप केला जातोय. याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपण जर पाहिलं तर कालचा निर्णय हा भावनेवर आधारित नव्हता.
हा कायद्यावर आधारित होता. उद्धव ठाकरे गटाकडून जे प्रतिज्ञापत्र सादर केलं त्या प्रतिज्ञापत्रावर तारीख नव्हती. जी प्रतिनिधी सभा होती राष्ट्रीय कार्यकारिणी त्याचा निर्णय अंतिम होता आणि तो निर्णय पक्षप्रमुखांनी मानायचा होता. परंतु पक्षप्रमुखांनी कोणतीही राष्ट्रीय कार्यकारिणी घेतली नाही. त्यामुळं त्यांचं 2018चं ॲफिडेविट रद्द केलं. त्यामुळं 1999च्या ॲफिडेविटच्या आधारे आणि जी त्यांच्याकडे जी कागदपत्रं किंवा पुरावे जे सादर केले त्यांना वेळोवेळी आपण पाहिलं असेल की दिरंगाई केली म्हणून सभापतींच्यावर आरोप झाला. परंतु सभापतींनी त्यांना वेळोवेळी मुदत दिली आणि त्या मुदतीत देखील ते कागदपत्र सबमिट करू शकले नाहीत. त्यामुळं उपलब्ध कागदपत्राच्या आधारावर आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगानं जे चिन्ह शिंदे गटाला दिलं आणि शिवसेना नाव दिलं त्या कागदपत्रांच्या आधारे सभापतींनी निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे यतो धर्म तथो जय, म्हणजे सत्याचा आणि धर्माचा कधी ना कधी जय होतो. आणि आमच्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे हुकुमशाही आणि घराणेशाहीच्या विरोधात सभापतींनी कागदपत्राच्या आधारे हा निर्णय दिलेला आहे. आणि हा कोणताही भावनेवर आधारित आणि कोणावर अन्याय न करणारा निर्णय आहे. जर असा निर्णय असता तर ठाकरे गटाचे सगळे आमदार अपात्र केले असते, परंतु ते शिवसेनेचेच आमदार आहेत म्हणून त्यांनी अपात्र केले नाहीत. त्यामुळं हा निर्णय हा कायद्याला धरून आहे. आगामी लोकसभा असतील, विधानसभा असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लागणार आहेत. या निवडणुकीमध्ये या निकालाचा कितपत परिणाम होईल असं तुम्हाला वाटते? आपण जर पाहिलं असेल, कालच कोल्हापुरात सन्माननीय शिवसेनेचे नेते आदित्यजी ठाकरे यांची सभा झाली. ही सभा अगदी आपण गल्लीत निवडणुकीच्या वेळी कोपरा सभा जशी घेतोय तशी सभा झाली. त्यामुळं जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्याकडे आवटी लागलेले आहे आणि एकनाथ शिंदेंच्या मागं किंवा देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार असतील यांच्या मागं जी लोकांची भरती लागलेली आहेत आणि जनसामान्यांच्याकडं योजना पोचवून एकनाथ शिंदेसाहेब जे शासन आपल्या दारी आणि बाकीचे जे उपक्रम राबवून जनसामान्यांना जे रिलीफ देत आहेत. आता राम मंदिरांचा जानेवारीत उद्घाटन आहे, त्यावेळी आनंदाचा शिधा परत देणार आहेत. शिवजयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देणार आहेत. म्हणजे जनतेचं पोट पाणी चालावं, जनतेला त्रास होऊ नये यासाठी अतिशय जनकल्याणाच्या योजना त्यांनी सुरू केलेल्या आहेत आणि त्याला लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे इकडं भरती होणार, तिकडं आवटी होणार आणि 45+ नारा जो दिलेला आहे महायुतीनं त्याच्यात 100% एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण यशस्वी होणार. एक युवक म्हणून तुम्हाला काय वाटतंय की ज्या काही काल घडामोडी झाल्या, तर एक युवक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे या निकालाबद्दल? अतिशय चांगला निर्णय झाला. कारण युवकांसाठी श्रीकांत शिंदे असून देत, श्रीकांत शिंदे साहेब असून देत किंवा मुख्यमंत्री साहेब असून देत, कायम युवासेनेसाठी कायम योग्य ते निर्णय देतात. कारण आमच्यासाठी पण आता युवकांसाठी आता परवाच आपल्या पन्हाळगडाच्या पावनखिंड ह्याच्यासाठी श्रीकांत शिंदे साहेब स्वतः आलेले आणि आमच्यात बसून श्रीकांत शिंदे साहेबांनी आमच्याबरोबर जेवण केलं झाडाखाली बसून. त्यामुळे असा नेता आमच्यासाठी मिळणं अतिशय योग्य आहे आणि चांगले आहे आणि आम्हाला आनंद वाटते की आम्ही खऱ्या शिवसेनेत आहे. एकूणच आपण पाहिलं की जनतेला समोर ठेवूनच हा विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला असल्याच्या प्रतिक्रिया शिंदे गटाच्या समर्थकांनी शिवसैनिकांनी दिलेला आहे.